वेलकम फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 4 मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल. याच्यामध्ये आपण आज पाहणार आहोत रायटिंग स्किल्स, फंक्शनल, क्रिएटिव्ह, रायटिंग अ नोट ऑन कॅरेक्टर, थीम, प्लॉट, लँग्वेज सेटिंग आणि स्किल्स आणि फीचर्स, अंडरस्टँडिंग, इमॅजिनिंग, कनेक्टिंग द पास्ट अँड प्रेझेंट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील सेक्शन 4 मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल याचं लाईन टू लाईन मराठी भाषांतर पाहणार आहोत. आपल्या आजच्या पाठाचं शीर्षक आहे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल म्हणजे कादंबरीचा इतिहास. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. कादंबरीचा इतिहास. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याच्या प्राचीन अभिजात संस्कृतीत अस्तित्वात नसलेल्या साहित्याच्या दोन पूर्णपणे नवीन प्रकारांची देणगी दिलेली आहे. बघा काय, गिफ्टेड, हॅज गिफ्टेड म्हणजे देणगी दिलेली आहे. कशाची देणगी दिलेली आहे? दोन अतिशय नवीन असलेले जे साहित्याचे प्रकार आहेत, या दोन साहित्याच्या प्रकाराची देणगी 18व्या शतकाने दिलेली आहे. वन ऑफ दोज वॉज द पिरियॉडिकल एसे अँड द अदर वॉज नॉव्हेल. याच्यामध्ये पहिला आहे द पिरियॉडिकल एसे म्हणजे नियतकालिक निबंध आणि दुसरी गिफ्ट आहे नॉव्हेल म्हणजे कादंबरी. बोथ ऑफ दिस फॉर्म्स, इस्पेशली नॉव्हेल, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plan and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. Since the time of its origin, novel has been gaining popularity and growing gradually. Today it is recognized as the most dominant literary genre. या दोन्हीपैकी कादंबरी या प्रकाराने त्याच्या उत्पत्तीच्या काळापासून सातत्याने लोकप्रियता मिळवली आणि आजही सर्वात जास्त प्रचलित साहित्यिक शैली म्हणून ओळखली जाते. A novel is a relatively long narrative fiction which describes intimate human experiences, normally in a prose form. नॉव्हेल म्हणजे कादंबरी ही एक तुलनेने दीर्घ कथा असते. काय असते? दीर्घ कथा असते. The present English word novel is derived from the Italian novella meaning न्यू. सध्याचा जो नॉव्हेल हा शब्द आहे, हा इटालियन नॉव्हेला या शब्दापासून प्राप्त झालेला आहे, प्राप्त केलेला आहे आणि नॉव्हेला याचा अर्थ आहे न्यू. न्यू म्हणजे नवीन. अ नॉव्हेल नॅरेट्स अ स्टोरी embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. स्थळ, काळ, वेळ, निसर्ग, लोक आणि त्यांचे विचार, कृती आणि समाज यांच्या वर्णनातून ही कथा फुलवली जाते. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाइम. याच्यामध्ये त्या काळच्या समाजाचं चित्र रेखाटलेलं असतं. नॉव्हेल मेक्स लाईफ इजियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नाटक आणि कवितेपेक्षा कादंबरीतून आयुष्य समजण्यास सोपे जाते. इन मॉडर्न इरा नॉव्हेल हॅज अडॉप्टेड लिटररी प्रोज. सध्याच्या काळामध्ये, सध्याच्या युगामध्ये
कादंबरीने वाङ्मयीन प्रोज म्हणजे गद्य हा प्रकार स्वीकारलेला आहे. द नॉव्हेल ॲज अ लिटररी जीनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. आणि कादंबरीला जवळपास 2000 वर्षांचा इतिहास आहे. अमंग द अर्ली प्रोकर्सर्स ऑफ नॉव्हेल, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 16th century मे टॉप द लिस्ट. सुरुवातीचा जो काळ आहे, सुरुवातीच्या काळापासून म्हणजे 2ऱ्या ते 6व्या शतकापासून आदर्श प्रेमाचे आणि अद्भुत साहसांचे वर्णन करणाऱ्या कल्पनारम्य ग्रीक प्रणयकथा संग्रहांचा हजारो वर्षे लेखनावर प्रभाव होता. These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected creative writing for the next 1000 years. आणि याचा परिणाम नंतर हजारो वर्षे याच्यावर राहिला. Though novel in the modern era usually make the use of literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogus or Malory's Morte d'Arthur or Geoffrey Chaucer's The Contemporary Tales. म्हणजे जरी आजच्या काळामध्ये कादंबरीमध्ये वाङ्मयीन गद्याचा वापर केला जात असला तरी सुरुवातीच्या काळामध्ये हे आपल्याला जे लेखक आहेत त्या लेखकांच्या जॉफ्री चॉसर तसेच मॅलरीज मॉर्टे d'Arthur यांच्या लिखाणामध्ये हे जे गद्य स्वरूपातला भाग आहे ते गद्य स्वरूपातला भाग त्यांच्या काळापासून आपल्याला पाहायला मिळतो. मुरासाकी सिक्कीबूज टेल ऑफ जेनझी इन 1010 has been described as the world's first novel. आणि जगातली पहिली कादंबरी 1010 मध्ये निर्माण झालेली आहे. तिचं वर्णन केलं जातं. टेल ऑफ जेनिझी हा बहुमान या कादंबरीला मिळालेला आहे. द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्विक्सोट बाय स्पॅनिश रायटर मिक्वेल डी Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. युरोपियन कादंबरीची सुरुवाती डॉन क्विक्झोट या कादंबरीने झालेली आपल्याला दिसून येते आणि त्या कादंबरीचे 2 भाग प्रकाशित झाले. पहिला भाग 1605 मध्ये आणि दुसरा भाग 1615 मध्ये. In the 18th century, the appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. आणि 18व्या शतकात वर्तमानपत्रे आणि मासिके अस्तित्वात आल्यानंतर मध्यमवर्गीय वाचक वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्याकडे आकर्षित झाले. These new readers had little interest in romances and tragedies which were appreciated by the upper class. आणि हे जे नवे वाचक निर्माण झाले होते या नव्या वाचकांना उच्च वर्गाप्रमाणे प्रणय आणि शोकांतिकामध्ये फारसा रस नसल्याने नवीन कल्पना मांडणाऱ्या सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाचे समस्यांचे वास्तववादी चित्र उभे करणाऱ्या साहित्याची निर्मिती होण्यास सुरुवात झाली आणि त्याला मानाचे स्थान प्राप्त झाले. Thus need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. आणि अशा प्रकारे हा साहित्याचा नवा प्रकार उदयास आला आणि 18व्या शतकामध्ये या साहित्याच्या प्रकाराच्या बाबतीतल्या नवनवीन कल्पना या उदयास आल्या. The 18th century new literature was characterized by the spirit of
realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. 18व्या शतकामध्ये वास्तववादी कादंबरीचं लिखाण व्हायला सुरुवात झाली. The foreground for the novel was prepared by all these factors. अशा प्रकारे कादंबरीच्या पार्श्वभूमीला सुरुवात झालेली होती. After 1740 novel originated as a literary form in England. 1740च्या नंतर इंग्लंडमध्ये हा वाङ्मयाचा नवीन प्रकार उदयास आला. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार उद्योगामध्ये वाढ झाल्यामुळे अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, औद्योगिक क्रांतीच्या कारणाने हॅड गिव्हन राईज टू द मिडल क्लास, आणि याच्यामुळं मध्यमवर्गाचा उदय झाला. अ क्लास ऑफ पीपल हॅड एमर्ज्ड टू ऑक्युपाय अँड एलाइड स्टेटस, आणि त्यांचा उदय झाला आणि त्यांनी समाजामध्ये एक विशिष्ट स्थान प्राप्त केलं. द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ अँड प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल डिपिक्टेड इन द नॉव्हेल्स applied to the newly educated class was regarded by them as respectable reading material. बघा, द रिअलिस्टिक पिक्चर ऑफ एव्हरीडे लाईफ, दैनंदिन जीवनातलं वास्तव चित्रण आणि प्रॉब्लेम्स ऑफ कॉमन पीपल, सामान्य जीवनातील लोकांचे प्रश्न हे कादंबरीमध्ये मांडले गेले आणि याचं स्वागत सामान्य वर्गाकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. Thus novel as form of appears to have been designed for both to voices the aspirations of the middle and lower classes and meet their longings. Thus म्हणजे अशा प्रकारे नॉव्हेल ॲज अ फॉर्म अपियर्स, नॉव्हेलचा जो हा प्रकार आहे, कादंबरीचा जो प्रकार आहे, उदयास आलेला आहे. टू हॅव बीन डिझाईन्ड फॉर बोथ टू व्हाईज द ॲस्पिरेशन्स ऑफ द मिडल क्लास अँड लोअर क्लासेस अँड मीट देअर लॉंगिंग्स. हे जे दोन वर्ग आहेत, एक सामान्य वर्ग आणि एक अतिशय खालचा वर्ग, या दोन खालच्या वर्गांचा आवाज कादंबरीच्या माध्यमातून उठवण्याचं काम या कादंबरीकारांनी केलं आणि त्यांच्या जे गरजा आहेत, त्यांच्या जे इच्छा आहेत, या कादंबरीमधून व्यक्त करायला सुरुवात झालेली होती. The spread of machines could provide time to the educated people class for reading and discussions about the books. आणि यंत्रांचं आगमन हे आपल्या दररोजच्या निर्मितीमध्ये झाल्यामुळं जे शिकलेले लोक आहेत त्यांना वाचनासाठी वेळ मिळायला लागला आणि त्याच्यावर आधारित चर्चा करण्यासाठी सुद्धा वेळ मिळायला लागला. ड्रामा अँड पोएट्री वेअर द टू लिटररी फॉर्म दॅट वेअर फेडिंग अवे. नाटक आणि कविता असे जे लिखाणाचे साहित्याचे दोन प्रकार होते ते दूर दूर जायला लागले होते. नॉव्हेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम. कादंबरीमध्ये याच्यातलेच काही वैशिष्ट्य होते. अँड सम फ्यू फीचर्स वेर ॲडेड टू द फॉर्म. आणि या कादंबरीमध्येच आणखीन काही नवीन वैशिष्ट्य ॲड करण्यात आले, मिसळण्यात आले. इट वॉज द प्रॉमिनंट फॉर्म इन द 18th century and onward to the encompasses the social, political and cultural happenings and scientific progress. आणि अशा पद्धतीने त्यावेळेला 18व्या शतकामध्ये हे महत्त्वाचं होतं आणि त्याच्यानंतर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा सुद्धा समावेश कादंबरीमध्ये करण्यात आला. द पिलग्रिम्स प्रोग्रेस बाय जॉन बनियन. पिलग्रिम्स प्रोग्रेस ही जॉन बनियन यांनी लिहिलेली कादंबरी 1678 मध्ये प्रकाशित झाली. आणि ओरनोकू बाय आफ्रा बेन, आणि ओरनोकू नावाची कादंबरी आफ्रा बेन या साहित्यकाने लिहिली. ती कधी प्रसिद्ध झाली? 1688 मध्ये. आणि त्यांनी सुरुवात केली इनिशिएटेड प्लेंटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉव्हेल अँड वॉज फॉलोड बाय डॅनियल डेफोय, रॉबिन्सन क्रुसो, मॉल फ्लॉन्ड्रस अँड जॉनाथन स्विफ्ट, गलिवर्स ट्रॅव्हल, अ फेमस सटायर. आणि अशा पद्धतीनं इतरही लेखकांनी आपलं योगदान द्यायला सुरुवात केली. ऑदर मेजर नॉव्हेलिस्ट ऑफ 18th century आर. आणि 18व्या शतकाचे इतर जे कादंबरीकार होते महत्त्वाचे ते याच्यामध्ये आहेत सॅम्युअल रिचर्डसन. त्यांनी कोणती कादंबरी लिहिली? पामेला ऑर व्हर्च्यू, रिवार्डेड अँड क्लॅरिसा, बोथ एपिस्टॉलरी नॉव्हेल. त्याच्यानंतर पुढचे आहेत कादंबरीकार हेनरी फिल्डिंग, लॉरेन्स स्टर्न
अँड टॉबी स्मॉलेट हे 18व्या शतकातील अतिशय प्रसिद्ध असे कादंबरीकार होऊन गेलेले आहेत. The tradition was enriched by many other stalwart novelists such as Charles Dickinson, Walter Scott, Nathaniel Hawthorne, Horace Walpole, Thomas Hardy, Wilkie Collins and H.G. Wells. अशा पद्धतीनं इतरही साहित्यकांनी आपलं योगदान या कादंबरीच्या क्षेत्रामध्ये दिलेलं दिसून येतं. The 20th century is marked by the modern topics and innovative styles and techniques and widened angles of the views by the novelists like Ian Foster, James Joyce, Joseph Conrad, Henry James, George Orwell, Graham Greene, D.H. Lawrence, William Golding and Anthony Burgess. बघा 20व्या शतकात खास करून एक नाविन्य निर्माण करलेली शैली आणि तंत्रज्ञानाचा उदय हा कादंबरीमध्ये 20व्या शतकात झाला आणि याच्यामध्ये खास करून या ठिकाणी एवढ्या उल्लेख केलेल्या या कादंबरीकारांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं होतं. They widened the circumference of the genre by writing political, social, psychological and other modern issues in their novels. या साहित्यकांनी या कादंबरीच्या प्रकारामध्ये राजकीय, सामाजिक, सायकॉलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय आणि अदर मॉडर्न इश्यूज म्हणजे इतर जे जागतिक गोष्टी आहेत या गोष्टींचा समावेश कादंबरीमध्ये करून या कादंबरीचा परीघ वाढवायला मदत केली. देअर आर इमिग्रंट ऑथर्स लाईक सलमान रश्दी इंडिया. याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचे साहित्यकारांची नावं आपल्याला घेता येतील. त्याच्यामध्ये आहेत सलमान रश्दी भारत, व्ही.एस. नायपॉल त्रिनिडॅड, काझुओ इशिकावा जपान अँड मेनी अदर्स. अशा या कादंबरीकारांची नावं या ठिकाणी उद्धृत केलेली आहेत. द कॉन्ट्रिब्युशन ऑफ वुमेन नॉव्हेलिस्ट. त्याच पद्धतीनं ज्या महिला कादंबरीकार आहेत त्या महिला कादंबरीकारांनी सुद्धा त्या काळामध्ये या साहित्य प्रकाराला योगदान दिलेलं आहे. टू धिस ग्रेट पेंजंट कॅन नॉट बी निग्लेक्टेड. त्यांचं सुद्धा योगदान आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. द नॉव्हेल ऑफ मॅनर्स एव्हेलिना बाय फ्रान्सिस बर्नी. फ्रान्सिस बर्नी यांनी लिहिलेली एव्हेलिना कादंबरी. गोथिक नॉव्हेल्स बाय ॲन रॅडक्लिफ. आणि गोथिक जी कादंबरी लिहिली ते ॲन रॅडक्लिफ. अ नॉव्हेल बेस्ड ऑन सायन्स ऑफ एज फ्रँकेनस्टेइन बाय मेरी सेली आर लँडमार्क नॉव्हेल्स. यासुद्धा त्या काळातल्या अतिशय प्रसिद्ध अशा कादंबऱ्या म्हणजेच नॉव्हेल्स होत्या. जेन ऑस्टिन हॅज बीन रुलिंग ओव्हर द माइंड्स ऑफ द पीपल थ्रू हर नॉव्हेल्स. आणि जेन ऑस्टिन या ज्या कादंबरीकार आहेत त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्यांनी अनेक वर्ष ओव्हर माइंड्स ऑफ द पीपल लोकांच्या मनावर राज्य केलेलं आहे या कादंबरीच्या माध्यमातून. ब्रॉन्टे सिस्टर्स इमिली अँड चार्लोटी हॅव क्रिएटेड देअर ओन प्लेस बाय देअर इनकम्पेरेबल वर्क द वर्थिंग हाइट्स अँड जेन आयरी. त्याच पद्धतीने ब्रॉन्टे सिस्टर्सच्या भगिनींनी इमिली अँड चार्लोटी या दोघींनीही द वॉन्टरिंग हाइट्स अँड जॅन इर ह्या कादंबरी लिहून वाचकांच्या मनावर राज्य केलं. मेरी ॲन एव्हान्स अलियास जॉर्ज इलियट रोड नॉव्हेल्स रिफ्लेक्टिंग सायकोलॉजिकल इन्साईट. त्याच पद्धतीनं कादंबरीमध्ये मानसिकतेचं प्रतिबिंब पडणाऱ्या कादंबऱ्यासुद्धा लिहिल्या गेल्या. व्हर्जिनिया वुल्फ इज द पायोनियर ऑफ द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस टेक्निक्स इन इंग्लिश नॉव्हेल. आणि इंग्लिश नॉव्हेलमध्ये व्हर्जिनिया वुल्फ या कादंबरीने तर सर्वसामान्यपणे त्या क्षेत्रातला कळस गाठला. ॲगंटा ख्रिस्टी क्रिएटेड हर ओन प्लेस बाय रायटिंग मेनी नॉव्हेल्स बेस्ड ऑन क्राईम. आणि ॲगस्ता ख्रिस्तीन यांनी ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आधारित कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. हर्क्यूल पायरोट अँड मिस मार्पल आर द एव्हरग्रीन डिटेक्टिव्ह क्रिएटेड बाय
हर त्याच पद्धतीने या ज्या हरक्यूल पायरोट आणि मिस मार्पल आहेत यांनी डिटेक्टिव्हच्या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, ज्या फेरगिरी करणाऱ्या कादंबऱ्या आहेत. अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. हार्पर ली, मार्गारेट ॲटवूड, टॉनी मॉरिसन अँड ॲलिस वॉलेट हॅव इव्हॅल्युएटेड द ट्रॅडिशन फर्दर टू प्रॉस्पेरिटी. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उल्लेख केलेल्या या कादंबरीकारांनी कादंबरीची भरभराट होण्यासाठी भर घातलेली आहे. पुढचा मुद्दा आहे इंडियन सिनेरिओ म्हणजे भारतीय चित्र. राजमोहन स्वाईब बाय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय serialized in the Indian field of the first novel in English written by an Indian. भारतीयांनी लिहिलेली पहिली कादंबरी ज्याच्यावर आधारित मालिका तयार करण्यात आली त्या कादंबरीचं नाव होतं राजमोहन स्वाईब, ज्यांचे लेखक होते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. आणि हे भारतीय कादंबरीकार होते ज्यांनी प्रथम इंग्रजीमध्ये कादंबरी लिहिली. त्या कादंबरीच्या विविध मालिका काढल्या गेल्या. द पिरियड आफ्टर दॅट इज मार्क्ड बाय फ्यू मोर नॉव्हेल्स रिटन बाय इंडियन रायटर्स. आणि याच्यानंतर भारतीय कादंबरीकारांनी काही कादंबऱ्या लिहिल्या. दीज नॉव्हेल्स बोर आयदर नॅशनलिस्टिक व्हर्च्यूज और सोशल इश्यूज ॲज देअर मेन फ्रेमवर्क. भारतीय कादंबरीकारांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये सामान्यपणे देशप्रेमाची भावना आणि सामाजिक जे प्रश्न आहेत या प्रश्नांचा उल्लेख त्या कादंबऱ्यांमध्ये केलेला होता. मुल्कराज आनंद, R.K. नारायण अँड राजा राव वेअर द मेजर ट्रिओ हू प्रिव्हेल्ड इन द पिरियड आफ्टर दॅट. आणि याच्यानंतर या तिघा जणांनी ज्याच्यामध्ये आपल्याला नाव घेता येतील मुल्कराज आनंद, R.K. नारायण आणि राजा राव, या तिघांनी साधारणपणे भारतीय इतिहासामध्ये कादंबरीच्या इतिहासात चांगलं कार्य केलं. त्यांनी भर घातली आपल्या कादंबऱ्यांची. नॉव्हेलिस्ट लाईक अनिता देसाई, नयनतारा सहगल अँड अरुण जोशी अँड मनोहर मालगावकर चेंज द करंट ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल थ्रू देअर वर्क. आणि यांनी भारतीय कादंबरीचा जो प्रवाह होता तो प्रवाह त्यांनी त्यांच्या कादंबरीच्या माध्यमातून बदललेला आहे. अमिताव घोष, विक्रम सेठ अँड उपमान्यू चॅटर्जी ameliorated the Indian novel in English by adding new features to it. आणि या लेखकांनी सुद्धा आपल्या भारतीय कादंबरीमध्ये काही वैशिष्ट्य ॲड केली, मिळवली. रिसेंट इयर्स हॅव विटनेस्ड द डॅझलिंग परफॉर्मन्स बाय इंडियन नॉव्हेलिस्ट लाईक सलमान रश्दी, अरविंद आंडिगा, अरुंधती रॉय, किरण देसाई अँड किरण नगरकर. या सर्वांनी आत्ताच्या जर सिनेरिओचा विचार केला तर या सर्व लेखकांनी भारतीय कादंबरीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतं. द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश नॉव्हेल हॅव अंडरगॉन व्हायटल चेंज सिन्स इट्स बर्थ अँड इट हॅज अनडाऊटेडली व्हेरी ब्राईट फ्युचर. जेव्हापासून भारतामध्ये कादंबऱ्या लिहायला सुरुवात झाली तेव्हापासून द ट्रॅडिशन ऑफ इंडियन इंग्लिश, भारतीय इंग्रजीची जी परंपरा आहे, कादंबरीची जी परंपरा आहे, ही विविध माध्यमातून जात आहे, विविध अनुभव घेत आहे आणि निश्चितपणेच भारतीय कादंबरीला सोन्याचे दिवस आहेत, ब्राईट फ्युचर आहे. नॉव्हेला म्हणजे काय ते आता आपण पाहूया. A novella, the word originated from the Italian word novelli, is a type of prose fiction which is shorter than a full-length novel and longer than short stories. नॉव्हेला हा शब्द इटालियन शब्द नॉव्हेलीपासून घेतलेला आहे आणि हा एक गद्यलेखनाचा प्रकार असून याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर लिखाण केलं जातं, परंतु ते लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, ज्या छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या गोष्टीपेक्षा थोडी मोठी गोष्ट म्हणजे
novella. It is a well structured yet short narrative, often satiric or realistic in tone. It usually focuses on one incident or issue with one or two main characters and takes place at a single tradition. Some of the famous novels in English are. हा एक गद्य प्रकार आहे जो संपूर्ण लांबीच्या कादंबरीपेक्षा लहान आणि लघु कथेपेक्षा मोठा असतो. बरोबर. या सुरचित परंतु संक्षिप्त लेखन शैलीत बहुतेक वेळा उपहासात्मक आणि वास्तववादी सूर असतो. साधारणपणे एखाद्या घटनेवर किंवा एक किंवा दोन मुख्य पात्रांच्या समस्येवर कादंबरी ही आधारित असते. काही महत्त्वाच्या कादंबऱ्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. द हर्ट बाय डार्कनेस बाय जोसेफ कॉन्राड, द टर्न ऑफ स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिलीवर्स बाय हर्मन मेलव्हिले, डेथ इन व्हेनिस बाय थॉमस मॅन, सेज द डे बाय सॅम्युअल बेलो, पर्ल्स बाय जॉन स्ट्रिंगबेक, एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला, नॉव्हेलचे किंवा नॉव्हेलाचे एलिमेंट म्हणजे घटक. देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉव्हेल और नॉव्हेला, नॉव्हेल किंवा नॉव्हेलासाठी एकूण 6 घटक महत्त्वाचे आहेत. ऑल दी फॅक्टर्स मे बी रिलेटेड टू वन अनदर इन द वर्क बाय एन ऑथर, आणि हे सर्व घटक एकमेकावर आधारित असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये नॉव्हेलाचा पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे थीम. थीम म्हणजे विषय. Theme is the central idea in the novel which can be expressed in a nutshell. It is a philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of the events in the story and characters acting in the particular setting. तर याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात व्यक्त होऊ शकणारी ही कादंबरीची मध्यवर्ती कल्पना असते. विशिष्ट पार्श्वभूमीवर कथेतील घटनांच्या आणि पात्रांच्या अभिव्यक्तीतून लेखक एक तत्वज्ञानात्मक विधान किंवा सत्य मांडत असतो, त्याला म्हणतात थीम. त्याच्यानंतर नॉव्हेलचा म्हणजे कादंबरीचा महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे प्लॉट. प्लॉट म्हणजे कथानक. Plot is essential the story or the course of events that makes up the theme. It is created by the conflict either internal inside the mind of the character or external with other characters or entities. Plot may be simple one plot or complex consisting the interweaving of many subplots. प्लॉट ही प्रामुख्याने विषयाला आकार देणारी कथा किंवा घटनांची एक मालिका असते. ही पात्रांच्या अंतर्गत म्हणजेच मनातील किंवा बाह्य म्हणजेच इतर पात्रे किंवा नाटक संघर्षातून तयार होते. प्लॉट साधा, एकल किंवा कॉम्प्लेक्स अनेक कथानकांनी बनलेला असू शकतो. तिसरा कादंबरीचा महत्त्वाचा घटक आहे कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट्स टेक प्लेस बिकॉज ऑफ द सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरायझेशन म्हणजे हे जे पात्र आहे या पात्रांचा संबंध हा कथेच्या कथानकाशी असतो. Depiction of character can range from a thumbnail sketch to deep word, highly detailed verbal sketch. The important character may have been described in its every aspect by the writer. The minor characters are not given much importance. कथालेखनामध्ये या कादंबरीमध्ये जे छोटे छोटे पात्र असतात त्यांना जास्त महत्त्व नसतं. जे मोठे पात्र असतात ते ज्यांच्याभोवती कथा फिरते त्यांना महत्त्व असतं. द रीडर्स फॉलो द ॲक्शन्स ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रूआउट द नॉव्हेल. आणि जो कादंबरी वाचणारा आहे तो कादंबरी वाचणारा एका जे मेन पात्र आहे त्या मेन पात्राच्या पाठीमागं जात असतो. धिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू द प्रोटोगॉनिस्ट. आणि जे मुख्य पात्र असतं
त्या पात्राला प्रोटोगॉनिस्ट म्हणून संबोधलं जातं. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे नायक असं त्याला संबोधलं जातं. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे मेन कॅरेक्टर is in conflict with a character or an entity or a force, internal or external, which is known as antagonist. आणि अँटागॉनिस्ट म्हणजे खलनायक. आणि जे विरोधात काम करणारे पात्र असतात या पात्राला खलनायक म्हणजेच अँटागॉनिस्ट म्हणून ओळखले जाते. याच्यानंतर कादंबरीचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सेटिंग. सेटिंग म्हणजे देखावा किंवा त्याला नेपथ्य असंही म्हटलं जातं. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते त्याला सेटिंग असे म्हटलं जातं. देअर आर सेव्हरल आस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. याचे बरेच घटक आहेत. याच्यामध्ये इट इन्क्लूड्स प्लेस, पीरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल. याच्यामध्ये ठिकाण, कालावधी, वेळ, वातावरण, ऋतू आणि जीवनशैलीचा अंतर्भाव होतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आणि याच्यामध्ये प्लॉट आणि कॅरेक्टर या दोन प्रमुख घटकावर सेटिंगचा परिणाम हा होत असतो. कादंबरीचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. द स्ट्रगल बिटवीन द ऑपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कथेतील विरोधी शक्तीमधील संघर्षामुळे कथानकाविषयी स्वारस्य आणि कुतूहल निर्माण होत असते. कॉन्फ्लिक्ट इज द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. लँग्वेज ऑर स्टाईल. त्याच्यानंतर भाषा किंवा शैली हा कादंबरीचा महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स इज नोन ॲज स्टाईल. कथेचे वर्णन करण्यासाठी लेखकाने वापरलेली भाषा आणि तंत्र म्हणजे शैली, स्टाईल. An author can use extensive vocabulary and high phrases or the may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for meeting his purpose. He may use linguistic devices to make the narrative effective. All these factors decide the texture of the narration and create an impact on readers. लेखक कथा मांडताना व्यापक शब्दसंग्रह आणि प्रदीर्घ वाक्ये वापरू शकतो किंवा तो मोजक्या आणि मार्मिक शब्दातही वर्णन करू शकतो किंवा योग्य परिणाम साधण्यासाठी दोन्हींचा आवश्यकतेनुसार तो एकत्रित वापर करू शकतो, जेणेकरून वाचकांना खिळवून ठेवता येते. आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे टाइप्स ऑफ नॉव्हेल म्हणजे कादंबरीचे प्रकार. रिअलिस्टिक नॉव्हेल. द रिअलिस्टिक नॉव्हेल इज अ फिक्शन दॅट गिव्स द इफेक्ट ऑफ रिअलिझम. Sometimes this is also called a novel of manner. It can be characterized by its complex characters with mixed motives that are rooted in the social class. The characters in the realistic novel interact with other characters and undergo plausible and everyday experience. Realistic novel म्हणजे वास्तववादी कादंबरी आणि वास्तववादाचे दर्शन घडवणारी कथा या रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये असते. त्याच पद्धतीने विशिष्ट सामाजिक वर्गातल्या गुंतागुंतींच्या पात्रांचे, त्यांच्या एकमेकाशी होणाऱ्या संवादांचे, दैनंदिन अनुभवांचे वर्णन या रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये केलं जातं. त्याच्यानंतर कादंबरीचा पुढचा प्रकार आहे पिक्चरस्क नॉव्हेल म्हणजे पिकरेस्क नॉव्हेल. The word picaresque is originated from the Spanish word picaro, which means a rock.
हा जो पिकारेस शब्द आहे हा स्पॅनिश शब्द पिकारोवरून घेतलेला आहे आणि याचा अर्थ रोग म्हणजे नकली असा आहे. A picaresque novel narrates the adventures of the protagonist who is an eccentric or disreputable person in an episodic form. या प्रकारामध्ये विक्षिप्त किंवा तरेवाईक असलेल्या मुख्य पात्राच्या साहसांचे एपिसोडिक पद्धतीने वर्णन केलेले असते. पुढचा प्रकार आहे हिस्टॉरिकल नॉव्हेल म्हणजे ऐतिहासिक कादंबरी. अ हिस्टॉरिकल नॉव्हेल इज अ नॉव्हेल सेट इन अ पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ द रायटिंग. ही इतिहासातील एखाद्या कालखंडावर आधारित कादंबरी असते. एपिस्टॉलरी नॉव्हेल. एपिस्टॉलरी नॉव्हेल म्हणजे पत्ररूपी कादंबरी. The word epistolary derives from the Latin word epistola which means a letter. हा जो एपिस्टॉलरी शब्द आहे तो लॅटिन शब्दापासून घेतलेला आहे. इपिस्टोला या लॅटिन शब्दापासून आणि इपिस्टोला या शब्दाचा अर्थ आहे लेटर म्हणजे पत्र. द एपिस्टॉलरी नॉव्हेल इज दॅट इन विच द रायटर प्रेझेंट अ नॅरेटिव्ह थ्रू अ सिरीज ऑर correspondence or other documents. Although letters are the most common basis for epistolary novel, diary entries are also a popular form of this type. या प्रकारामध्ये लेखक पत्रव्यवहार किंवा इतर कागदपत्रांच्या मालिकेद्वारे कथा सादर करतो. पात्राव्यतिरिक्त डायरी किंवा दिनदर्शिकेतील नोंदी हाही प्रकार याच्यामध्ये लोकप्रिय आहे. त्याच्यानंतर पुढचा कादंबरीचा प्रकार आहे गोथिक नॉव्हेल. गॉथिक कादंबरी. द नॉव्हेल दॅट इन्क्लूड टेरर, मिस्ट्री, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल, डूम, डेथ और डिके और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गोथिक नॉव्हेल. दहशत, रहस्य, भय, रोमांचक, अमानवी शक्ती, विनाश, मृत्यू किंवा भूताटकीने पछाडलेली घरे या विषयावरील कादंबरी म्हणजे गोथिक कादंबरी होय. त्याच्यानंतर कादंबरीचा पुढचा प्रकार आहे ऑटोबायोग्राफिकल कादंबरी म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी. द ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल इज द नॉव्हेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑटोबायोग्राफिकल म्हणजे आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणजे लेखकाच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी. However, the author changes the places and the names of the characters, or even may change or avoid certain details of his life. त्याच पद्धतीनं तो आपल्या कादंबरीमध्ये पात्रांची ठिकाणे, नावे किंवा आयुष्यातील काही विशिष्ट माहिती बदलण्याचे स्वातंत्र्य लेखक घेतो. इट मे और मे नॉट बी इन द फर्स्ट पर्सन डायरेक्शन. तसेच हे लेखन प्रथम पुरुषी असतेच असे नाही. याच्या नंतरचा पुढचा कादंबरीचा प्रकार आहे ॲलिगॉरिकल नॉव्हेल म्हणजे रूपकात्मक कादंबरी. An allegory is a story that bears more than one level of meaning. Allegory या शब्दाचा अर्थ आहे एकापेक्षा अधिक अर्थ दडलेले असतात अशी कथा. The surface meaning of such novel is different from the symbolic meaning of it. The symbolic meaning of an allegory may be political, religious, historical or philosophical. अशा प्रकारची जी कादंबरी असते ती अशा प्रकारची कादंबरी याच्यामध्ये बाह्य अर्थ आणि त्यातील प्रतिकात्मक अर्थापेक्षा वेगळा असतो. याच्यामध्ये प्रतिकात्मक अर्थ राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक किंवा तत्वज्ञानाशी संबंधित असू शकतात. त्याच्यानंतरचा कादंबरीचा प्रकार आहे युटोपियन और डिस्टोपियन नॉव्हेल म्हणजे युटोपियन किंवा डायस्टोपियन कादंबरी. युटोपिया इज एन इमॅजिनरी कम्युनिटी और सोसायटी प्रेझेंटिंग द सोशल क्वालिटीज.
It is a common literary theme, especially in science fiction or speculative fiction. युटोपियन म्हणजे एक आदर्श गुणधर्म असलेला काल्पनिक समुदाय किंवा समाज, विशेषतः विज्ञान कथा किंवा तार्किक काल्पनिक कथा प्रकारात मोडणारी ही एक प्रचलित साहित्य शैली आहे. कादंबरीचा पुढचा प्रकार आहे सायकोलॉजिकल नॉव्हेल म्हणजे मानसशास्त्रीय कादंबरी. सायकोलॉजिकल नॉव्हेल इज द वर्क ऑफ फिक्शन that treats the internal life of the protagonist or even the other characters as much as the external factors. या मानसशास्त्रीय कादंबरीमध्ये किंवा या प्रकारात कथेतील मुख्य पात्र म्हणजे प्रोटोगॉनिस्ट किंवा इतर पात्रांच्या अंतर्गत जीवनाला बाह्य घटकाप्रमाणेच महत्त्व दिले जाते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे कादंबरीचा पुढचा प्रकार स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल म्हणजे कॉन्शियसनेस कादंबरी. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस इज अ फ्रेज कॉइन्ड बाय विलियम जेम्स इन हिज ट्रिस्टीज प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी इन 1890. हा जो शब्द आहे विल्यम जेम्स यांनी मानसशास्त्रांचे सिद्धांत 1890 या त्यांच्या ग्रंथात ही संज्ञा स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉव्हेल ही संज्ञा तयार केलेली आहे. इट मीन्स द फ्लो ऑफ द थॉट्स. याचा अर्थ आहे विचारांचा ओघवतेपणा. इन्सिडेंट्स इन द प्लॉट आर इन द सिक्वेन्स ऑफ देअर ऑकरन्सेस. या कथेचं कथानक हे घडलेल्या घटनाक्रमाने असतं. द नॉव्हेल इट नॅरे देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. आणि कादंबरीकार हे काय करतात, या कथामधील घटना त्यांच्या घडण्याच्या क्रमानुसार येतात म्हणून जशा त्या पात्रांच्या मनात येतात तशा लेखक त्यांना सादर करत असतो. पुढचा प्रकार आहे बिल्डंगस्ट्रोमन नॉव्हेल. बिल्डंगस्ट्रोमन कादंबरी. द जर्मन वर्ड बिल्डंगस्ट्रोमन इंडिकेट्स ग्रोथ. बिल्डंगस्ट्रोमन या शब्दाचा अर्थ आहे ग्रोथ म्हणजे वाढ आणि हा जर्मन शब्द आहे. द फिक्शनल बायोग्राफी और ऑटोबायोग्राफी इज कन्सर्न्ड विथ ग्रोथ ऑफ द प्रोटोगॉनिस्ट माइंड, स्पिरिट अँड कॅरेक्टर्स फ्रॉम देअर चाइल्डहुड टू अडल्टहुड. याच्यामध्ये मुख्य पात्राचं जे बोलणं असतं या मुख्य पात्राच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतच्या मानसिक आणि आत्मिक आणि स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रगल्भतेवर हे काल्पनिक चरित्र किंवा आत्मचरित्र आधारित असते. इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century, a cult of pulp magazines became popular in which fantastic fictions for the general entertainment of the masses was printed on the cheap pulp paper. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात पल्प म्हणजे लगदा मासिके हा प्रकार लोकप्रिय झाला होता, ज्यामध्ये स्वस्तातल्या लगद्याच्या म्हणजे पल्पच्या कागदावर सर्वसामान्यांच्या करमणुकीसाठी काल्पनिक कथा छापण्यात येत असत. द पल्प फिक्शन इरा प्रोव्हाइडेड बिल्डिंग ग्राउंड टू द डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स अँड सायन्स फिक्शन्स. आणि या पल्प कथांच्या युगानेच डिटेक्टिव्ह म्हणजे रहस्यमय कादंबऱ्या आणि विज्ञान कथांचा पाया रचला असं आपल्याला म्हणता येईल. Science fiction is a genre of speculative fiction dealing with imaginative concepts such as futuristic setting, futuristic science and technology, space novel, time novel, parallel universes and extraterrestrial life. विज्ञान कथा हा काल्पनिक तार्किक कथा प्रकार भविष्यकालीन परिस्थिती, भविष्यकालीन विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ भ्रमण, टाइम ट्रॅव्हल, प्रतिसृष्टी आणि परग्रहीय जीवन यासारख्या काल्पनिक संकल्पनावर आधारित असतो. Science fiction often explores the potential consequences of scientific and other innovations. Frankenstein by Mary Shelley is also considered the first novel
Based on science and technology, the genre flourished in the second half of the 19th century. विज्ञान कथेत अनेकदा वैज्ञानिक आणि इतर कल्पनांचे संभाव्य परिणाम शोधण्याचा परिणाम केला जातो. त्याच पद्धतीने फ्रँकेनस्टाईन बाय मेरी शेली यांनी लिहिलेली ही पहिली वैज्ञानिक कादंबरी मानली जाते, जी कादंबरी 1823 मध्ये लिहिलेली होती. डिटेक्टिव्ह नॉव्हेल म्हणजे गुप्तहेर कथा किंवा रहस्य कथा. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जीनर ऑफ crime fiction and mystery fiction in which an investigator or a detective, either professional or amateur investigators, a crime, often murder. या गुन्हेगारी कथा आणि रहस्यकथेचा हा एक उपप्रकार आहे. यामध्ये अनुभवी किंवा व्यावसायिक गुन्हेगार एखाद्या गुन्ह्याचा किंवा खुनाचा तपास करतो. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील कादंबरीचा इतिहास हा भाग पाहिलेला आहे. आता याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये या धड्यावर आधारित असलेल्या सर्वच्या सर्व ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू.